संदेश राहुल. या सामन्यासाठी पंच असतील संदेश राहुल, श्रीकांत कदम आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत असेल तो सचिन कदम. स्ट्राइकला आहे तो संदेश. अवांतर असा चेंडू. नॉन स्ट्रायकर बॅट्समन नेम सांगायचा आहे योगेश आणि बॉलर असेल तो संकेत. पुढील चेंडू संकेत याचा संदेशाला आणि पुन्हा एकदा अवांतर असा धाव. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली 2. समर्थ प्रतिष्ठान या संघाची धाव संख्या झाली आहे 2. अवांतर धावेने धाव संख्येला सुरुवात झाली आहे. पुढील चेंडू 1 धावेंसाठी. धाव संख्या झाली आहे 3. समर्थ प्रतिष्ठानचे ओनर समर्थ प्रतिष्ठान या संघाचे मालक सौरभ सावंत यांनी स्टेजवरती यायचं आहे. पुढील चेंडू टॅप केलाय. उत्कृष्ट असा टॅप चेंडू जातो 4 धावेंसाठी. 4 धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली 7. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना धाव संख्या 7. संदेश आणि पुन्हा एकदा अवांतर. धाव संख्या झाली 8. संकेश याचं महागडं असं शतक आपण पाहतोय. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू 1 धावेसाठी. उत्कृष्ट अशी धाव आपल्याला पाहायला मिळाली संदेश आणि योगेश याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू 1 धाव. धाव संख्या झाली 10. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना संकेश याचं धाव संख्या झाली 10. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा टॅप. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावेंसाठी. धाव संख्या झाले 12. वैयक्तिक पहिलं शतक. खूपच महागडं असे शतक आपल्याला संकेश याच्या हातातून पाहायला मिळत आहे. धाव संख्या 12. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू 1 धावेसाठी. धाव संख्या झाली 13. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13. खूपच लांबवलेलं शतक आपण पाहिलं संकेश याचं. टीम मीटिंग करायची नाही. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून खूप सारे सामने आपल्याला इथे खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय हर्षद. पुढील चेंडू अवांतर धावाने हर्षद सुद्धा सुरुवात करतोय. धाव संख्या झाली आहे 14. पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावेंसाठी. 2 धावा मिळते. धाव संख्या झाली आहे 16. दुसरं शतक हर्षद. नो चेंडू. नो चेंडूचा इशारा घोषित केलाय पंच संदेश राहुल यांनी. पंचांनी पुढील चेंडू हर्षद याचा 1 धावेंसाठी चेंडू जातोय. धाव संख्या झाली आहे 18. हर्षद याचा चांगला रीत्या गोलंदाजी करतोय तो हर्षद. समोर आहे तो संदेश. पुन्हा एकदा व्हाईट +1 अशा 2 धावा. धाव संख्या झाली 20. वारंवार अतिरिक्त धावा संख्या देत आहेत ते. आणि उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू जातोय 4 धावेंसाठी. धाव संख्या झाली 24. संदेशाच्या माध्यमातून
उत्कृष्ट अशी खेळी पाहतोय आपण. समर्थ प्रतिष्ठान या संघाकडून सलामीवीर फलंदाज संदेश. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक केलाय तो हर्षद याने. धावसंख्या आहे तिथे 24 आणि पुन्हा एकदा चेंडू चटवलाय 2 धावेसाठी. धावसंख्या झाली 26. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26. 13च्या सरासरीने धावसंख्या चालली आहे. समर्थ प्रतिष्ठान या संघाची सलामीवीर फलंदाज योगेश आणि संदेश दोन्ही नावाजलेले असे फलंदाज. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन येतोय ओंकार. ओंकार हलदे, BPL चा स्टार खेळाडू ओंकार. पाहूया कितपत अशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला ओंकार याच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेश स्ट्रायकर एंड वरती योगेश. योगेश टू ओंकार. आणि आता मात्र अवांतर असा चेंडू ओंकार याने हाताळलाय. धावसंख्या झाली आहे 27. पुढील चेंडू ओंकार याचा. निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे तिथेच 27. तिसरे शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 27. ओंकार परत एकदा उत्कृष्ट चेंडू आणि आता मात्र फलंदाज धावची होतोय योगेशच्या स्वरूपात आणि पहिला षटका बसतोय तो समर्थ प्रतिष्ठान या संघाला 27 या धावेवरती. आणि योगेश याची जागा घेण्यासाठी येतोय तो अतिश. अतिश याला नावाप्रमाणे अतिशबाजी करावी लागेल आणि आपल्या संघाला एक योग्य सन्मानजनक अशा धावसंख्येवरती पोचवावं लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे तिथे 27. ओंकार याच्या माध्यमातून एक चांगलं शतक पाहायला मिळते आपल्याला. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. जर पंचांची वाद केला तर 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. अंपायरची गैरवर्तन कोणीही करू नये. मला वाटतं तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे तिथेच 28. पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू दरम्यान 1 धाव निघते. धावसंख्या झाले 29. तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 29. ओंकार याच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असं शतक पाहायला मिळालंय. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत आणि आपल्या संघाला कमबॅक केलंय ते ओंकार याने. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं शतक घेऊन येतोय तो. बॉलर नेम वेद. सलामीवीर फलंदाज संदेश अजूनही स्ट्राइक वरती आणि अवांतर असा स्वरूपात सुरुवात केली वेद यांनी. धावसंख्या झाली 30. उत्कृष्ट असा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 32. पुढील चेंडू वेद याचा संदेशसाठी. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू मात्र 1 धावेसाठी. 1+1 अशा 2 धावा. एकच धाव सॉरी. धावसंख्या झाली आहे 33. आता मात्र अतिश आणि वाईट चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली 35. वेगवान अशी गोलंदाजी करतोय वेद पण लाईन आणि लेंथ त्याला अजूनही सापडत नाही. आणि आता मात्र 1 धावेसाठी
धावसंख्या झाली आहे 36. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक, धावसंख्या आहे तिथे 36 आणि पुन्हा एकदा अवांतरशी एक धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली 37. पुढील चेंडू आणि आता मात्र टॅप केलेला चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. दरम्यान 1 ने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 38. पुढील चेंडू आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादात अतिशयने आपली विकेट गमावली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आणि आता फलंदाजीसाठी आलेत ते योगेश. डावखुरा असा फलंदाज योगेश शेवटच्या चेंडूसाठी आणि उत्कृष्ट असा फटका खेळलाय, मात्र धावचीत झाला योगेश. दरम्यान चौथं षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलं येते तन्मय टेन या संघाला.
आमचं लाडकं व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व यांच्यासाठी स्वागत करायचंय सर्वांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये. त्याच्यानंतर फरांद साहेब यांनाही विनंती करेन की आपणही व्यासपीठावर उपस्थित राहिलात. आपण आम्हाला आपल्या फरांद साहेब यांचा सत्कार करतील मंडळाचे कार्याध्यक्ष तुकाराम उंद्रे साहेब. आम्ही फक्त शब्द द्यायचा आणि तो पाळायचा असं आमचं लाडकं व्यक्तिमत्व फरांद साहेब यांचा मनापासून आभार. दरम्यान शतक संपतंय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 14. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय संदेश, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहिली होती. तोच संदेश गोलंदाजी मार्गवरती आपल्या संघासाठी कितपत असं योगदान देतोय पाहूया. साई प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2025. आपलं नाव, आपल्या नावाला जिथे चालना मिळते ते व्यासपीठ म्हणजे क्रिकेट. जिथे आपलं सर्वस्व पणाला लावत असताना खेळाडूचं नाव, गाव, त्याची प्रतिष्ठा, याचा नावलौकिक जो होतो ते म्हणजे क्रिकेट. दरम्यान धावसंख्या झाले 19. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना संदेश याचं स्ट्राईकला आलाय तो साहिल आणि अवांतर अशी धाव. 1+1. 2 धावेंनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 21. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना संदेश याचं आणि नो चेंडू. खूपच अवांतर अशी धावसंख्या आपल्याला संदेशाच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते आणि धावसंख्या झाली 22. जिंकण्यासाठी 39 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय तन्मय टेंटेन या संघाला. पुढील चेंडू संदेशाचा निर्धाव असा चेंडू. धावसंख्या आहे तिथेच 22. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं योगेश याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 24. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 24 आणि उत्कृष्ट असा तटावलेला चेंडू. चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 28. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना आणि पुन्हा एकदा चौकार डीजे.
या ठिकाणी चालू असलेला सामना तन्मय 10-10 आणि समर्थ प्रतिष्ठान या दोन बलाढ्य संघामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. मोठं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते श्री साई प्रतिष्ठान दिवा यांच्या माध्यमातून. या ठिकाणी दोन्ही फलंदाज आहेत साहिल आणि वेद. सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजी करतोय तो हर्षल. सुंदर असा फटका मारलाय मात्र निर्धाव चेंडू. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते दोन्ही संघांच्या दरम्यानमध्ये चुरतीशी लढत पाहायला मिळते. साहिल हर्षलचा फुल्ली चेंडू. या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ती 32-32. हर्षलचा पुढचा चेंडू. सुंदर असा फटकावला चेंडू. या ठिकाणी 4 धावा मिळतात. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती साहिल याच्या बॅटमधून. अंडरम बॉक्स क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे साहिल. साहिल सामना करेल तो हर्षद याचा. सुंदर असा फटका. 2 धावा या ठिकाणी मिळतात. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 38 आणि विजयी होण्यासाठी 1 धावेची गरज आहे ती. आणि सुंदर असं कट करून 1 धाव मिळवली आणि विजयी फटका मारलाय तो साहिल यानं. विजयी संघाचं या ठिकाणी श्री साई प्रतिष्ठानच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो.